हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? बघा आज आहे ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी. सकाळी केली होती बघा मेथीची भाजी, चपात्या पण केली होती डब्याला लेकरांना आणि मला मेथीची भाजी आणि कडक कडक भाकरी खाल्ली बघा. आज आहे गुरुवार, मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे. तर म्हणलं केस म्हणलं लईच आब खाल्ल्याने झालं, म्हणलं म्हाताऱ्या बाईसारखी म्हणलं जरा आज थोडे काळे पांढरे करून घेऊया. तर बघा हे घरीच करून घेतलं मी काळं पांढरं सगळं. कारण बायका म्हणलं की आपल्या थोडे तरी काटकसर असतंच, प्रत्येक गोष्टीमध्ये थोडी तरी काटकसर केलीच पाहिजे. पार्लरमध्ये मी कधी जात नाही बघा, कारण मेहंदी बिंदी लावायची म्हणले आपण, मी तरी कधी गेली नाही, अजून तरी गेली नाही. तर बघा हाताला सगळं लागले, आता ते धुवून घ्यायचं, ते नंतर निघूनच जाते की. तर बघा किचनमध्ये माझ्या पसारा, काम तर घरातलं काहीच आवरलेलं नाही आहे. चला तर मग आता भांडे पण घासून घेऊया. पण माझा विचार चालला की भांडे नकोच घासायला, कारण भांडे मी आधी कपडे धुवून घेते. कारण माझ्या हाताला बघा हे बघा अशी मेहंदी लागलेली आहे, कारण ते भांड्याला लागते. तर कपडे धुतलं म्हणजे कसं आहे, कपड्याच्या आणि निरम्या साबणानं सगळं निघून जातं. आणि हे थोडंसं ह्या दगडानं पण थोडंसं घासून घ्यायचं. हे बघा असं घासून घेतलं की ते सगळं निघून जाते, हाताची मेहंदी राहत नाही. पण जेवणाची भांडी आपल्या आधीच घासायची म्हणलं ना, सगळं ते हाताचं भांड्याला लागतं, असं होतं. ते मला पण आवडत नाही, कारण आपण जेवतो लेकराला पण ते ताट्यामध्ये देतो. त्यामुळे म्हणलं आधी म्हणलं पहिलं कपडे धुवून घेते, म्हणजे हाताचं बऱ्यापैकी सगळंच निघून जाईल. तर बघा फायनली कपडे झाल्यात, नेऊन टाकून येते आता वरती. कपडे नेऊन टाकून येते आणि थोडा वेळ म्हणलं वरतीच थोडा वेळ 5-10 मिनटं म्हणा 20 मिनटं थांबते वरतीच, कारण केस पण सुकली पाहिजे. मेहंदी लावली की लगेच नाही धुता येत. आज बरेच काम आहेत मला दिवसभराची. बघा झाडाला म्हणलं लगेच तुळशीला पाणी टाकून घेते, कारण हे झाड माझे सगळे सुकून चालल्यात. ते आपण नाही का पानपुट्टीचं झाड लावलंय मी बघा, ते सगळं असं पाणी कमी पडल्यामुळं वाळून चाललंय. तर बघा कपडे टाकून आले वरती आणि बघा आंघोळ पण झाली आहे माझी आणि ही साडी घातली बघा. हा ब्लाऊज मी शिवला होता, ह्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. आणि हा ब्लाऊज कसा वाटतो मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. किचन आपलं चकाचक आवरलेलं आहे. तर आज बघा मार्गशीर्षचा गुरुवार आहे. मी उपास तर करत नाही, तुम्हाला माहिती आहे. उपास नाही केलं म्हणून असं काही नाही आहे. हे बघा फुलं आणली होती मी फुलवाल्या काकूकडून, तर एकदम छान फुलं होती, ताजी ताजी. घरातली आधी म्हणजे देवघरातली पूजा करायची होती माझी, पण आधी म्हणलं दारातली करून घेते, रांगोळी बिंगोळी टाकून घेते, स्वस्तिक वगैरे टाकले खूप चांगलं वाटतं, जरासं मस्त वाटतं, घरामध्ये प्रसन्न वाटतं. मी मार्गशीर्षचा गुरुवार करत नाही, पण आपण पूजा तरी नक्कीच मांडू शकतो, देवाचं नाव घेऊ शकतो आपण, नाही का? तर बघा मी अशी पूजा मांडली, तुम्हाला दाखवते. हे बघा ही अशी पूजा मांडली, पूजा पण झाली आणि नेमकी आमची लाईट गेली. गुरुवार आहे ना, त्यामुळे आज लाईट गेली आहे, लाईट नाही आहे. बरेच जण म्हणतात की काटकसर करायच्याच गोष्टीला करावी, पण मी बऱ्यापैकी माझ्या संसारात काटकसर करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही करता का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. केलेली केस तुम्हाला आवडली का नाही ते पण नक्कीच सांगा, आणि तुम्ही पण अशीच काटकसर करता का ते पण नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. बाय.